नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्टिक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। शेतकरी बंधूंनो, आजचा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी, जे की नवीन शेतकरी विशिष्ट ओळखपत्र योजना जी आहे ती आलेली असून बरेच शेतकरी या ठिकाणी ते काढत आहेत। यामध्ये अनेक शेतकऱ्यांना बऱ्याचशा अशा अडचणी येत आहेत आणि या ठिकाणी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जे की ॲग्रिस्टेक ही शेतकरी नोंदणी जी आहे ही भारत सरकारचा हा उपक्रम असून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी ही जी काही आपल्या राज्यातली जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे काढत आहे। शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच काय आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहित झालेलं आहे की शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र प्रदान करायचं आहे, शेतकऱ्यांना सगळा शासकीय लाभ मिळवून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याचं सुसूत्रीकरण करून शेतकऱ्याचा जो काही शेतीचा डाटा आहे, भौगोलिक स्थान आहे, कोणत्या नेमक्या लोकेशनवर शेती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकत्रितकरण करायचं आहे आणि हीच योजना म्हणजे आधार आधारित प्रमाणीकरण असून त्या ठिकाणी जमीन रेकॉर्ड जो आहे तो प्रमाणित करून घेणं चालू आहे। आता यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या आहेत, परंतु अनेक शेतकरी या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहेत किंवा घाई गडबडीनं ऑनलाईन काम करणारे लवकरच जेवढी आहे जमीन दिसली तेवढीच ते व्हेरीफाय करून त्याला मोकळे होत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये। जर तुम्ही या ठिकाणी जर नोंदणी करत असताना या ठिकाणी शेतीची नोंदणी जर त्या ठिकाणी तुम्हाला होत नसेल, तुम्ही जर नोंदणी केली असेल तर ती एडिट होत नसेल, त्याच्यामध्ये कुठला बदल करता येत नसेल किंवा अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करत असताना फक्त तुमचं आधार डिटेल फक्त लॉग इन होत आहे आणि त्या ठिकाणी आधारचा डाटा दिसतोय अर्धवट आणि त्या ठिकाणी तुमचं तालुका आणि गाव हे सिलेक्ट होत नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही। ही योजना म्हणजे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि या योजनेमध्ये ही योजना आता लगेच सुरू झाली लगेच बंद होईल असं नाहीये। त्यामुळं यामध्ये तुम्ही या ठिकाणी वेळ म्हणजे विनाकारण वेळ न घालता या ठिकाणी तुम्ही त्याच्यासाठी वेट करणं महत्त्वाचं आहे, म्हणजेच वेळ बघणं महत्त्वाचं आहे। कारण या वेबसाईटला अद्ययावत करण्याचं काम चालू आहे। या वेबसाईटवर बदल करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देण्यात येणार असून तुमचं काही त्या ठिकाणी त्रुटी जर झालेली असेल ऑलरेडी तर ती दुरुस्त करण्यात येणार आहे। तसेच त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा जमिनीचा जो डाटा आहे तो इकडल्या जिल्ह्यातल्या काही दुसऱ्या जिल्ह्यात पण जागा असतात, जमिनी असतात किंवा तालुक्यामध्ये जमिनी असतात, तर त्याचं सगळं सुसूत्रीकरण करणं किंवा एकत्रित येणं तुम्हाला तुमचा डाटा टाकल्यानंतर त्या ठिकाणी ते तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डाटा त्या ठिकाणी येत नाहीये। तर मग हा डाटा येण्यासाठी यामध्ये ही वेबसाईट दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे ॲग्रिस्टेक कडून। आणि मग या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस नोंदणी करत आहात, जर ऑलरेडी तुमच्या सगळ्या शेत जमिनी त्या ठिकाणी जर नोंद होत असेल तरच नोंदणी करून घ्या। यामध्ये अधिकचे असे काही डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला तुमच्या सगळ्या 7/12चे जे गट नंबर आहेत ते माहिती पाहिजेत। त्यानंतर तुमचे कुठं 7/12चे नंबर जे आहेत, जमिनीचा उतार आहे त्याच्या नोंदी तुमच्याकडे पाहिजे, आधार कार्ड हे प्रमाणित केलेलं आणि आधार मोबाईल नंबर लिंक असलेला असावं। आणि या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी नोंदणी करताना अनेक कुठलीही अडचण उद्भवली तर त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी सध्या तुर्तास तरी तुम्ही थांबून घ्यायचं आहे आणि नंतर सगळ्या गोष्टीचं निराकरण झाल्यानंतर या ठिकाणी वेबसाईट अद्ययावत झाल्यानंतर अपडेट झाल्यानंतर तुम्ही या शेतकरी आयडीची नोंदणी करू शकता। तुम्ही जर या ठिकाणी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असाल आणि या ठिकाणी नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या अडचणी येत आहेत किंवा कुठल्या अडचणी तुम्हाला त्याचं निराकरण होत नाही त्यासंबंधी तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता। नक्कीच त्याचं तुम्हाला समाधान करण्यात येईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।